तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की पुन्हा एकदा विशाखा आणि तनया चांगल्याच तोंडावरती आपटलेल्या असतात आणि त्यांचा प्लॅनचा सगळा विचका झालेला असतो. तर सुरुवातीला होतं असं की आकाश वसुंधराला सांगत असतो की जयश्रीची अशी इच्छा आहे की त्याचा बिझनेस त्याने अखिलला द्यावा, कारण वसुंधरा आकाश बरोबर फक्त पैशांसाठी आहे असं तिला वाटतं. आणि जेव्हा आकाशच्या हातामध्ये काहीच राहणार नाही तर वसुंधरा त्याला सोडून जाईल असं तिला वाटत असतं. आणि आकाशला जयश्री हे जे काही मनामध्ये आणते ते खोटं आहे, हे तिचे भास आहेत असं तिला दाखवून द्यायचं असतं. आणि आपल्या पत्नीला जो आदर मान सन्मान मिळायला हवा तो त्याला मिळवून द्यायचा असतो. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की आई जसं सांगणार ना मी तसंच करणार आहे. पण वसुंधरा मात्र आकाशला अडवते आणि ती म्हणते, आकाशराव तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, आई जे सांगताय त्या पद्धतीने तुम्ही वागू नका. तुम्ही एवढ्या दिवसांची मेहनत तुमची कष्ट वाया घालवणार आहात का? आणि मला ते अजिबात चालणार नाही. फक्त माझ्यासाठी मला मान मिळावा म्हणून तुम्हाला तुमचा बिझनेस कोणाला द्यायची गरज नाहीये. त्यावर आकाश म्हणतो, वसुंधरा मी कोणालाही देत नाहीये, तो माझा भाऊ आहे आणि अखिलवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तो काय आपल्याला रस्त्यावरती आणणार नाहीये. पैसा काय आज आहे उद्या नाही, तो परत कमवता सुद्धा येईल. पण नाती एकदा तुटली तर ती कायमची तुटतात आणि मला माझी नाती टिकून ठेवायची आहेत. तेवढ्यात तिथे बनी आणि मनू ही भांडत असतात आणि तिथे आलेले असतात. बनी मनूला त्याचे जे ड्रॉइंग पेन्सिल्स असतात ते देत नसतो, कारण ती हरवून टाकते म्हणून, असं त्याचं म्हणणं असतं. तेवढ्यात आकाश म्हणतो, काय झालं, तुम्ही कशाला भांडत आहात? बनी म्हणतो, हे बघ ना बाबा, मनू माझ्याकडे ड्रॉइंगच्या पेन्सिल्स मागते आणि ती प्रत्येक वेळेला दिलं ना की हरवून टाकते, म्हणून मी तिला देणार नाहीये. त्यावर आता आकाश म्हणतो, तुला हे पेन्सिल्स अवॉर्डमध्ये मिळाले होते ना, म्हणजे तू एक कॉम्पिटिशन जिंकला होतास आणि तेव्हा मिळाले होते हो की नाही? बनी म्हणतो, हो. आकाश म्हणतो, मग तू त्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेतली असेल ना? बनी म्हणतो, हो. आकाश म्हणतो, आणि तुला असे अनेक अवॉर्ड्स ना आयुष्यभर मिळत राहतील बनी, तू त्याच्यासाठी कष्ट करशील आणि तुझ्या कष्टाची तुला ही पावती नेहमी मिळत राहील. पण आता जर तू मनूला ते पेन्सिल्स दिले नाही तर ती रागावून जाईल, दुःखी होईल आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद राहणार नाही. आता तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे, अवॉर्डमध्ये मिळालेले हे पेन्सिल्स की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद? सांग बघू. आणि जर मनू हे हरवणारच नाही तर मग तू देशील ना तिला? त्यावर बनी म्हणतो, हो मी देईल मग तिला. मग आता आकाश म्हणतो, तूच ठरव, तुझ्यासाठी तुझ्या बहिणीचा आनंद महत्वाचा आहे की हे ड्रॉइंग पेन्सिल्स जे तुला अवॉर्डमध्ये मिळालेले? त्यावर बनी म्हणतो, नाही मी देईल मनूला पेन्सिल्स, कारण ती खुश राहावी असंच मला वाटतं. चल ग मनू, घे आणि आपण आता ड्रॉइंग काढूया चल. आणि ते दोघं जण निघून जातात. आकाशला काय म्हणायचं असतं हे वसुंधरेला चांगलंच कळालेलं असतं. तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि ती आकाशला घट्ट मिठी मारते. इकडे अवनी किचनमध्ये खिचडी बनवत असते. तेवढ्यात तिथे तनया येते आणि ती म्हणते, अवनी वहिनी तुम्ही एकटेच करत आहात स्वयंपाक, वसुंधरा कुठे गेली? त्यावर अवनी म्हणते, अगं ती आकाश भाऊजींबरोबर बोलायला गेलीये. त्यावर तनया म्हणते, काय बोलत असेल कुणास ठाऊक? अवनी म्हणते, काय? आता तनया म्हणते, हो ना, म्हणजे तिच्यामुळे आता परत एकदा भांडण लागायला नको घरामध्ये. आता अवनी म्हणते की असं का म्हणतेस तू, वसुंधरा कशाला भांडण लावेल ना? अवनी म्हणते, काय सांगता येतं, तसंही आईंचा तिच्यावर खूप राग आहे आणि आई आणि आकाशदा एकमेकांमध्ये बोलले आहेत. आकाशदा आता तिला सगळं काही सांगणार आणि परत एकदा ती आकाशदाचे कान भरणार आणि त्यांच्यामध्ये परत भांडणं लागू नये म्हणजे झालं. म्हणजे आईंनी तुमच्या हातची खिचडी खायला हवी एवढंच मला वाटतं. आता अवनी विचार करायला लागते. तेवढ्यात वसुंधरा तिथे येते. वसुंधरा म्हणते, वहिनी तुम्ही खिचडी करायला घेतात ना, मी कढी बनवते. अवनी म्हणते, काय ग तुमच्यात काय बोलणं झालं, भाऊजींनी काय सांगितलं का तुला? त्यावर वसुंधरा म्हणते, नाही नाही, कारण तिथे तनया असते त्यामुळे ती काहीच बोलत नाही आणि म्हणते, आमच्यामध्ये काही फारसं बोलणं झालेलं नाहीये, मी कढी बनवायला घेते. आणि ती कढी बनवायला घेत असते. आता सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. अवनी आणि वसुंधरा जयश्रीच्या विनवण्या करत असतात की जेवून घे असं, पण जयश्री ऐकतच नसते. ती म्हणते, नाही, जोपर्यंत आकाश त्याचा निर्णय सांगणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाहीये आणि आकाशचं हो असेल तरच मी जेवण करणार आहे. माधव म्हणतो, हे काय नवीनच आहे तुझं, म्हणजे आडमोठेपणा किती करायचा ग, वयानुसार ना तुझी बुद्धी सुद्धा कमी होत चालली. भास्कर त्याला रागवतो आणि म्हणतो, प्लीज बाबा तुम्ही असं बोलू नका. त्यावर आता जयश्री म्हणते, यांना नेहमी माझीच चूक दिसत असते, पण असो, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आता आकाश म्हणतो, मी काय म्हणतो, मी जेवणानंतर तुम्हाला सगळ्यांना सगळं काही सांगणार होतो, पण मी आत्ताच सगळं काही सांगणार आहे. माधव म्हणतो, थांब मीच सांगतो ना काय ते. आणि तो सांगायला लागतो आणि म्हणतो, जयश्रीची अशी इच्छा आहे की आतापर्यंत आकाशने घाम गाळून आणि कष्ट करून जो काही बिझनेस उभारलेला आहे तो त्याने सगळा काही अखिलच्या नावावर करावा. हो, आणि अखिलच्या हाताखाली काम करावं. हे सगळं ऐकून सगळेच खूप शॉक होतात आणि जयश्री असं कसं बोलू शकते? भास्कर म्हणतो, अगं आई तू असं कसं करू शकते? आकाशने आतापर्यंत किती कष्ट घेतले आणि त्याचे कष्ट असे वाया जायला नको, तुला असं वाटत नाही का? त्यावर जयश्री म्हणते, नाही मला अजिबात असं वाटत नाहीये आणि अखिल काही परका नाहीये, घरातल्या घरात बिझनेस हँडओव्हर करायला काहीही हरकत नाहीये. आकाश म्हणतो, मी आईच्या म्हणण्यानुसार सगळं करायचं ठरवलंय. आता माधव म्हणतो, हे बघ आकाश तू घाई करतोय, तुला हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये आणि तू जो काही निर्णय
घेणार असेल ना त्यात मी तुझ्या पाठीशी आहे, पण हिच्या बोलण्याला दुजोरा देऊ नको आणि शांतपणे विचार कर. आकाश म्हणतो, नाही बाबा, मी ठरवलंय की मी सगळा बिझनेस ना आता आईच्या म्हणण्यानुसार हँडओव्हर करणार आहे. पण आई, त्याच्यामध्ये मी एक छोटासा बदल केलाय. आणि तो बदल असा की मी अखिलच्या नावाने नाही तर भास्कर दादाच्या नावावरती बिझनेस करणार आहे. हे ऐकून आता तनयाच्या चेहऱ्यावर चांगलेच 12 वाजलेले असतात. तिच्या मम्माचा आणि तिचा प्लॅन पूर्ण काही फसलेला असतो. आकाश म्हणतो की भास्कर दादा अनुभवी आहे, शिवाय तो घरामध्ये सगळ्यात मोठा आहे आणि मार्केटमध्ये त्याचं रेप्युटेशन सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या नावावर बिझनेस करायचं मी ठरवलेलं आहे. जयश्री म्हणते, माझी काही हरकत नाहीये, कुणाच्याही नावावरती कर, भास्कर असो किंवा अखिल असो, माझ्यासाठी दोघेही सारखेच आहे. आणि हो, फक्त तुझ्या ताब्यामध्ये बिझनेस असायला नको असं मला वाटतं. आकाश म्हणतो, हो आई, तुझी हीच इच्छा होती ना की माझ्या ताब्यामध्ये बिझनेस असायला नको. म्हणजे तुला असं वाटतं की वसुंधरा माझ्यासोबत फक्त माझ्या पैशांमुळे आहेत, माझ्या बिझनेसमुळे आहेत. पण मला तुला खोटं सिद्ध करायचं आहे, तसं नाहीये. आणि मला वसुंधरेंना मान मिळवून द्यायचा आहे. जो सन्मान, जो आदर त्या डिझर्व करताना तो त्यांना मिळवून द्यायचा आहे. आणि तुला जर वाटत असेल की वसुंधरा असं गेल्याने माझ्यासोबत राहणार नाही, तर तुला मी खोटं प्रूव्ह करायचं ठरवलेलं आहे. जयश्री म्हणते, माझ्याच म्हणण्यानुसार सगळं होणार आहे. मला माहिती आहे ना, हे सगळं केल्यानंतर ना ही तुझ्यासोबत अजिबात राहणार नाहीये. आकाश म्हणतो, बघूया मग काय होतंय ते. भास्कर म्हणतोय, काय चाललंय आकाश, तू पुन्हा एकदा विचार कर. मला नाही वाटत असं काय करण्याची गरज आहे. शिवाय हा तुझा बिझनेस आहे, त्यामुळे तुझ्याच नावावर असायला हवा. आकाश म्हणतो, नाही दादा, असं नाही होणार. आता मी शब्द दिलेला आहे. आईच्या म्हणण्यानुसार सगळं काही होऊ दे आणि तिलाही कळू दे ना की वसुंधरा अशा नाही येत ते. माझ्या वसुंधरांसाठी मी काहीही करायला तयार आहे. चला तर मग ठरलं आता मी उद्याच रिझाईन करतोय CEO पदापासून आणि भास्कर दादा आपल्या कंपनीचा नवीन CEO असणार आहे. ठरलं तर मग आता सगळे खुश आहात ना? आई, तू खुश आहेस ना? जयश्री म्हणते, हो. चला मग आता जेवण करून घेऊया असं आकाश म्हणतो आणि तिथून सगळेजण निघून जातात. तनयाची इकडे खूप चिडचिड होत असते. ती किचनमध्ये आलेली असते. तेवढ्यात वसुंधराई तिच्या पाठीमागे येते आणि म्हणते, काय ग, तुला साधी कडी आणायला सांगितली होती, ते सुद्धा तुला जमलं नाही. काय झालं? तुझ्या मम्माच्या प्लॅनचे 12 वाजले म्हणून तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेत का? त्यावर तनया म्हणते, मला माहिती, आकाश दादाचे कान ना तूच भरलेले आहेत, तूच त्याला असं करायला सांगितलंय. त्यावर वसुंधरा म्हणते, हे बघ, मला अशी सवय नाहीये त्यांची कान वगैरे भरण्याची. आणि माझ्या नवऱ्याला स्वतःचा डोकं आहे, त्यांना अक्कल आहे, ते वापरतात. आणि कोणाच्या नावावर बिझनेस करायचा हे त्यांना चांगलं कळतं. त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांनीच घेतलेला आहे. वसुंधरा असं बोलते. त्यावर अवनी म्हणते की पण तुझ्या हातात सुद्धा आता काही राहिलेलं नाहीये. एक फुटकी कवडी सुद्धा तुला मिळणार नाहीये. तू सुद्धा रस्त्यावर येणार आहे, कारण तुझ्या नवऱ्याच्या हातात आता काहीच नाहीये. त्यावर वसुंधरा म्हणते, माझ्या हातात काही नाही म्हणजे काय? दागिने, संपत्ती, सोनं नाणं, हे मला याची कधीच हौस नव्हती आणि असणारही नाहीये. माझ्यासाठी आकाशराव महत्वाचे आहेत. त्यांच्यासोबत ना मी झोपडीतही आनंदाने राहू शकते. पण तू असं करू शकते का? नाही ना, तुलाही जमणार पण नाहीये. तू आणि तुझी मम्मा कितीही प्रयत्न करा, पण आमच्या नात्याला तुम्ही धक्का सुद्धा पोहोचवू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. चल आता कडी घेऊन बाहेर चल आणि ह्या चेहऱ्यावरती जरा हसू ठेव. असं बोलून ते निघून जाते. तनया इकडे रूममध्ये आलेली असते आणि तिची खूप चिडचिड होत असते. सगळं सामान ती फेकत असते. तेवढ्यात अखिल तिथे येतो आणि तो म्हणतो, तनया, तुला काय झालंय? तनया म्हणते, तू एक नंबरचा लूजर आहे, तुला काहीच करता आलेलं नाहीये. त्यावर अखिल म्हणतो, अगं असं का वागतेस तू? तनया म्हणते, हो ना, एवढं सगळं मी केलं आणि त्या सगळ्या प्लॅनवरती तू पाणी फिरवलंयस. त्यावर अखिल म्हणतो, तू काय केलंयस? तनया म्हणते, जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तिथे मुख घेऊन बसला होतास तू, तुला काही काय बोलता आलं नाही रे अखिल. म्हणजे आकाश दादा जेव्हा भास्कर दादाचं नाव घेत होता तेव्हा तू बोलायचंच ना की तू सुद्धा कॅपेबल आहे, तू करू शकतो, बिझनेस पुढे वाढवू शकतो, पण तू काहीच बोलला नाही. नेहमीप्रमाणे माती खाल्लीस तू. अखिल म्हणतो, हे बघ, तुझे वागणं मला अजिबात पटत नाहीये आणि तुझे तांडव करून झालं असेल ना तर थांबतो इथे, नाही तर मी बाहेर जातो आणि तू असंच वागत राहिलीस तर मी तुझ्याशी बोलणं बंद करेल. आणि तो रागारागाने बाहेर निघून जातो. इकडे आता तनया तिच्या मम्माला फोन करते आणि विशाखाला सगळं काही सांगत असते. विशाखा म्हणते, हे बघ बच्चा, काळजी करू नको, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी सांगते तसं कर, अवनीला जाऊन भेट आणि मी जे सांगेल ते बोल. आणि मला माहिती, या वेळेला ना आपल्या हातातच सगळं काही येणार आहे आणि आपला प्लॅन नक्कीच वर्कआउट होणार आहे. तनयाला ती सगळं काही समजावून सांगत असते आणि तनया सुद्धा ते ऐकत असते. इकडे आता आकाश आणि वसुंधरा परत बोलत असतात. वसुंधरा म्हणते, आकाशराव, तुम्ही परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. हवं तर तुम्ही अर्धा बिझनेस द्या ना भास्कर भाऊजींना. त्यावर आकाश म्हणतो, नाही, मी सगळ्यांसमोर शब्द दिलेला आहे आणि माझ्या शब्दापासून मी मागे फिरणार नाहीये. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? त्यावर वसुंधरा म्हणते, मी कायम तुमच्यासोबत आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेवढ्यात तिथं मुलं येतात आणि ते म्हणतात, तुम्ही एवढ्या रात्री काय करता इकडे? आकाश आणि वसुंधरा म्हणतात की आम्ही चांदूमामा बरोबर गप्पा मारतोय. मुलं म्हणतात, आम्हालाही मारायच्या. आकाश आणि वसुंधरा म्हणतात, नाही आता रात्र झाली, झोपून घ्या बघू. सगळ्यांनी झोपायचे चला आता. आणि मुलांना ते आतमध्ये घेऊन जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.